तुम्ही म्हणता ना, तुम्ही फक्त मी विषय मांडला किंवा आम्ही आमची ताकद दाखवली, तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात. तुम्ही एक काय केलं मला सांगा. स्टिंग ऑपरेशन केलं तुम्ही, की मग भाजप पुरावे पैसे कसे देणार? भाजप पैसे वाटते असा तुम्ही एक आरोप हो, केला. कारण का वाटतच होतं. पुरावा दिला मी आरोप नाही केला साहेब, पुरावा दिला. एकही आरोप मी केला ज्याला पुरावा नव्हता मला सांगा. मी वोटर लिस्टचा पुरावा दिला, मी तुमच्या ओबीसी डुप्लिकेट सर्टिफिकेटचा पुरावा दिला, बॅग पकडून दिल्या, शेवटच्या दिवशी गाडी पकडून दिली, पुरावा दिला, नुसता आरोप कुठे गेला? आता हे पैसे जर वाटले जात होते हम्म. तर हे पैसे कोणीतरी कुठून तरी येतील ना, स्थानिक उमेदवारांकडे. जेव्हा यांची सभा झाली पक्ष- मालवणमध्ये चव्हाण साहेबांची, त्याच्यानंतर जोर वाढला. तोच आरोप मी टीव्हीवर केला तुमच्या हो, समोर. बिलकुल. हो, म्हणजे रवींद्र चव्हाण पैसे वाटप करत होते. त्यांच्या माध्यमातून होत होतं असं मला वाटलं. मी ते टीव्हीवर बोललो तुमच्या समोर. फार गंभीर आरोप करताय तुम्ही. बघा, मी तेव्हाही केलेला आहे. तुम्ही साहेब 20 दिवसानंतर मला तोच प्रश्न विचारताय. नाही नाही 24 तारखेला मला वाटतं 24 किंवा 25ला ते येऊन गेले. जी. मी तेव्हाही ते म्हटलं की बघा, चव्हाण साहेब येऊन गेले मालवणमध्ये आणि पैशाचा जोर वाढला. हम्म. मला जो रेट कळला, जो काय चालू होता त्यांच्या कार्य. आता आमचे शहर किती आहे साहेब? 15,000 वोटिंगचं शहर आहे ते. हम्म. किती शहर आहे ते? 2-3 गल्ल्यांमध्ये शहर संपणारं. अर्ध्या तासात तुमचं शहर फिरून होईल गाडीमध्ये. हम्म. बाजूच्या दरवाज्यात काय झालं तर तुम्हाला कळणार नाही. तर मला ते कळलं. मी बोललो की मला ही पद्धत बरोबर नाही. आणि चव्हाण साहेब आल्यानंतरच ही पद्धत का वेगाने वाढते. आणि म्हणून मी ती गाडी, अच्छा, ज्याच्या घरात मी पैसे पकडले गेले, म्हणजे सॉरी, ज्याच्या घरात मी पैसे पकडले, पोलिसांना दाखवले, त्यांच्या घरात कोणाचे फोटो होते? चव्हाण साहेबांचे. मी त्या लाईव्हमध्ये जेव्हा मी कॅमेरा फिरवला, कोणाचा फोटो होता? एकमेव नेत्याचा फोटो होता, चव्हाण साहेबांचा. जी गाडी मी पकडली गेली त्याच्यामध्ये स्कार्फ कुठल्या पक्षाचा होता? तो कार्यकर्ता कोणाचा होता? एकही आरोप मी साहेब असाच बेछूट केला असं तुम्ही मला दाखवा. मी पुरावा दाखवला आणि सांगितलं आणि विचारलं हे कोणी केलं सांगा.